दोन मंदिरं आहेत. एक जोलाई देवीचं आणि सोमजाई देवीचं गावदेवी मंदिर आहे. तसंच दुसरं मंदिर सोमेश्वर मंदिर म्हणून पांडवकालीन मंदिर एक आहे आणि ही दोन्ही मंदिरं पालगड पवारवाडीमध्ये आहेत. आता सोमेश्वर मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात मन एवढं प्रसन्न होतं, शांत वाटतं. मंदिरामध्ये सौभाग गणपतीची सुद्धा एक मूर्ती आहे आणि समोर शंकराची पिंडीसुद्धा आहे आणि हे खूप मंदिर जुनं आहे. आता मंदिराचं बांधकामसुद्धा तुम्ही बघाल पूर्ण लाकडी बांधकाम केलेलं आहे वरती आणि कौलारू आहे, त्यामुळे मंदिरामध्ये एकदम शांत वाटतं. मित्रांनो, व्हिडिओ बनण्याचं कारण असं आहे की पाऊस समजा लेट झाला की गाभाऱ्यामध्ये पाणी ओतलं जातं आणि पावसाला बोलवलं जातं. तेच तुम्हाला व्हिडिओ आज बघायला मिळणार आहे. अस्मिन् भारत देशे महाराष्ट्र राज्ये कोकण प्रांते स्थित दापोली तालुका अंतर्गत पालगड ग्रामस्थित सकलानां जनानां द्विपद चतुष्पद शंकराच्या पिंडीला दुधाने अभिषेक चढवला जातो आणि त्याची पूजा बेल वगैरे वाहून पूजा केली जाते. आणि ह्या गाभारे भरणी करण्यासाठी, गाभाऱ्यात पाणी ओतण्यासाठी पालगड गावातील सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन पावसाला बोलवतात आणि मंदिराच्या जवळच असलेली विहीर आहे, त्या विहिरीतून सगळं पाणी आणून आमच्या या गाभाऱ्यामध्ये ओतायला सुरुवात करतात. आता असं म्हणणं आहे की पाऊस लेट होणार असेल तर हा गाभारा भरत नाही, परंतु गाभारा जर पाण्याने भरला तर पाऊस नक्की लवकर येणार. मित्रांनो, ग्रामस्थांनी जसं गाभाऱ्यामध्ये पाणी ओतून गाभारा भरायला सुरुवात केली तसं पावसाने बाहेर पावसाचं वातावरण करायला सुरुवात केली होती. आता हे चमत्कार म्हणा किंवा एक श्रद्धा म्हणा. आणि जसं गाभारा पूर्ण पाण्याने भरला आणि बाहेर पावसाने सुरुवात केली पडायला, आता हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.